आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे. 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची अपडेट राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याने एकदा नक्की पाहावी, कारण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या वेगवेगळ्या रकमेबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे. पीक विमा, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई, 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान आणि नमो शेतकरी मानसन्मान निधीची पुढील हप्ता, या सर्व बाबतीत सध्या नेमकी परिस्थिती काय आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात लाभ मिळू शकतो, ही आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे आजची माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊ नका. विशेषतः शेवटी बँक खात्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. सर्वप्रथम पाहूया पीक विम्याची सद्यस्थिती. शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या बाबतीत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू आहे. काही शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली आहे, तर काहींच्या खात्यावर अद्याप रक्कम आली नाही. इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांसाठी सारखी नसते. नुकसान किती झाले, कोणत्या पिकाचे नुकसान झाले, क्षेत्र किती आहे आणि संबंधित शेतकरी पात्र आहे का, यावर प्रत्यक्ष मिळणारी रक्कम ठरते. त्यामुळे कुणाच्या खात्यावर 10,000 रुपये आले असतील, तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर 15 किंवा 17,000 रुपये असू शकतात. काही प्रकरणांमध्ये त्यापेक्षा जास्त रक्कम देखील मिळू शकते. आता यासोबतच नुकसान भरपाईची रक्कम देखील महत्त्वाची आहे. अतिवृष्टी, पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येत आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया होत आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावर एकच रक्कम येणार आहे असे समजू नका. तुम्ही ज्या ज्या योजनेसाठी पात्र असाल, त्या प्रत्येक योजनेची रक्कम स्वतंत्रपणे मिळू शकते. आता येऊया 50,000 रुपयांच्या अनुदानाकडे. या अनुदानाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर लाभ देण्याची प्रक्रिया शासनाच्या धोरणानुसार करण्यात येणार आहे. मात्र इथे पात्रता महत्त्वाची आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर सरसकट 50,000 रुपये जमा होतील असे नाही. शासनाच्या नियमानुसार पात्र असलेल्या आणि संबंधित यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची माहिती पाहूया. नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत. 2 हप्ते एकत्र मिळणार असल्यास एकूण 4,000 रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांना मिळू शकते. म्हणजे 2,000 रुपयांचा एक हप्ता आणि 2,000 रुपयांचा पुढील हप्ता, अशी एकत्रित 4,000 रुपयांची रक्कम होऊ शकते. मात्र पैसे नेमक्या कोणत्या दिवशी जमा होतील याची अंतिम तारीख अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित होईल. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही तारखेला अधिकृत समजू नका. आता जिल्ह्याने माहिती पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम नांदेड जिल्ह्याकडे पाहूया. नांदेड जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत, तर उर्वरित पात्र लाभार्थ्यांना संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रक्कम मिळणार आहे. यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. धाराशिवमध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईची संबंधित रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम आलेली आहे. रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या पात्रतेनुसार वेगवेगळी असू शकते. आता यानंतर नाशिक जिल्ह्याचा क्रमांक येतो. नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची रक्कम देण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले नाव संबंधित यादीत आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. यानंतर सांगली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी देखील नुकसान भरपाईची माहिती समोर येत आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून रक्कम वर्ग केली जाणार आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील ही माहिती महत्त्वाची आहे. नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना संबंधित रक्कम मिळणार असून त्यासाठी लाभार्थी यादी आणि बँक खात्याची स्थिती तपासणे आवश्यक आहे. आता शेतकरी बांधवांनो, इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो. एका शेतकऱ्याला पैसे आले आणि दुसऱ्याला का आले नाहीत? तर याचे कारण म्हणजे सर्व लाभार्थ्यांची प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण होईल अशी नाही. काही ठिकाणी मंजुरी, लाभार्थी पडताळणी, डीबीटी प्रक्रिया किंवा बँक खात्याशी संबंधित बाबींमुळे वेळ लागू शकतो. म्हणून तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला पैसे आले आणि तुम्हाला अजून मिळाले नाहीत, याचा अर्थ तुमचे पैसे बंद झाले असा होत नाही. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पैसे खात्यावर येण्यासाठी काय तपासायचे. तर सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी व्यवस्थित लिंक आहे का हे पहा. तुमची डीबीटी स्टेटस सक्रिय आहे का हे देखील पहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी ई-के-वाय-सी आवश्यक आहे. त्या योजनेची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का ते तपासा. कारण पात्रता असूनही कागदपत्रे किंवा बँक खात्याशी संबंधित अडचण असल्यास रक्कम जमा होण्याची विलंब होऊ शकतो.
आता पुन्हा एकदा संपूर्ण अपडेट सोप्या भाषेत समजून घ्या. पीक विम्याची रक्कम काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे आणि उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रक्कम जमा होणार आहे. नुकसान भरपाईची रक्कम देखील संबंधित जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. 50,000 रुपयांच्या अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार होणार आहे आणि नमूद शेतकरी योजनेच्या 2,000 रुपयांबाबत 4,000 रुपयांची चर्चा आहे. अधिकृत तारीख समोर आल्यानंतर त्याची खात्रीशीर माहिती तुम्हाला मिळेल. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का? आणि तुमच्या बँक खात्याची डीबीटी व्यवस्थित आहे का? ते नक्की पहा. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.